नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करते. आज आपण धनत्रयोदशी काय आहे, धनत्रयोदशीचे महत्त्व, कथा, पूजेची पद्धत जाणून घेऊया. यमदेव पूजन म्हणजे काय तेही आपण ऐकणार आहोत. धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळे-वेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशोबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्यतः धनाची आणि कुबेराची पूजा केली जाते. धनत्रयोदशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीमुळे धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. भगवान धन्वंतरी या दिवशी समुद्रमंथनात अवतरले होते म्हणूनच त्यांची पूजा केली जाते. त्याचबरोबर अकाली मृत्यू टाळण्यासाठी दक्षिण दिशेला किंवा घराच्या मुख्य दरवाजावर यमराजांसाठी पिठाचा दिवा ठेवावा. त्यामुळे यमराज प्रसन्न होतात. धनत्रयोदशीला खरेदीसोबतच भगवान धन्वंतरीचीही पूजा केली जाते. धनत्रयोदशी कथा. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हे महाराजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर 4था दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात. यम यमलोकात परततो. या कारणास्तव यम आपल्या जगात यमलोकात परततो. अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावावा. त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे. धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. इंद्राने जेव्हा असुरांबरोबर घेऊन समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली. त्याच वेळी समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसास
धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. धनत्रयोदशीचे महत्त्व काय आहे ते आता आपण जाणून घेऊया. धनत्रयोदशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की धनत्रयोदशीला लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन, सुख आणि समृद्धी येते. याचसोबत संपत्तीचा देव कुबेर याचीही पूजा केली जाते. हिंदू मान्यतेनुसार भगवान विष्णूचा अवतार भगवान धन्वंतरी याचा जन्म धनत्रयोदशीच्या दिवशी झाला होता. त्याची पूजाही केली जाते. धनत्रयोदशीची पूजा व पद्धत आता आपण ऐकूया. सर्वप्रथम अंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला. भगवान धन्वंतरीची मूर्ती किंवा चित्र स्वच्छ ठिकाणी स्थापित करा आणि पूर्व दिशेला तोंड करून बसा. त्यानंतर या मंत्राने भगवान धन्वंतरीचे आवाहन करावे. सत्यच येन निरत रोग विधूत अन्वेषित च सविधी आरोग्यसमय आणि गूढ निगूढ औषधरूपं धन्वंतरीय च सतत प्रणममित नित्यम या मंत्राचा जप करावा. यानंतर पूजास्थळी आसन देण्याच्या भावनेने तांदूळ अर्पण करा. आचमनासाठी पाणी सोडा आणि भगवान धन्वंतरीला वस्त्र अर्पण करा. भगवान धन्वंतरीच्या मूर्तीवर किंवा चित्रावर अबीर, गुलाल, पुष्प, रोळी आणि इतर सुगंधी वस्तू अर्पण करा. चांदीच्या भांड्यात खीर अर्पण करा. चांदीची भांडी नसल्यास इतर कोणत्याही भांड्यात भोग देऊ शकता. त्यानंतर आचमनासाठी पाणी सोडावे. मुखशुद्धीसाठी सुपारी, लवंग अर्पण करा. भगवान धन्वंतरीला शंखपुष्पी, तुळशी, ब्राह्मी इत्यादी पूजनीय औषधी अर्पण करा. यानंतर रोगाच्या नाशासाठी या मंत्राचा जप करावा. मंत्र ओम रं रुद्ररोगनाशाय धन्वंतरे वसा. त्यानंतर भगवान धन्वंतरीला श्रीफळ आणि दक्षिणा अर्पण करा. पूजेच्या शेवटी कर्पूर आरती करावी. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.